15 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता महाविकास आघाडीला तुम्ही, नाहीतर आमच्याकडं महायुतीची देखील पर्याय खुले आहेत असं देखील चॅलेंज दिलं होतं. 15 दिवस झाले सर, त्याचं काय झालं तुमचं? नाही, 15 दिवस झाले, 2 दिवस बाकी आहे, पण मला वाटत नाही 2 दिवसापैकी ते कोणी येतील. तेव्हा त्याच्यामुळे आमचा आता विषय संपला आहे. आम्ही महाविकास आघाडीला सरळ सांगतो, आमच्याकडे आता काही येऊ नका. आमच्यासाठी आम्ही विचार करू, एक तर महायुतीसाठी, नाही तर स्वबळावरती. आमची काय ताकद आहे दाखवून देऊ. हम भी डुबेंगे, तुमको भी ले डुबेंगे सना. नाही, आता तुम्ही असं देखील म्हटलं होतं की धर्मांध शक्तीला रोखण्याची फक्त आमचीच जबाबदारी नाही, तुमची पण आहे. तर आता मग तुम्ही आता एकटे चालू रे म्हणून जे नारा देत आहेत, तर मग धर्मांध शक्तीला कसं रोखणार तुम्ही? मी तेच सांगितलं ना की धर्मांध शक्तींना रोखण्याचा ठेका आम्हीच नाही घेतला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस गब्बर सिंग आ जाएगा, सो जाओ. अरे बाबा, आम्हाला कधीतरी एकदा उठवू द्या. प्रत्येक वेळेस सो जाओ थोडी म्हणणार आहेत. म्हणजे धर्मांध शक्ती येत आहे त्याच्यामुळे तुम्ही पाठिंबा द्या, काही घेऊ नका, हे कुठपर्यंत चालणार आहे? आणि आजकाल आता मतदारही बदललेला आहे. मतदार जागृत झालेला आहे. काही प्रमाणात मतदार महायुतीलाही मतदान करतात. त्याच्यामुळे काळ बदललेला आहे. मी आज फारसं कोणाबद्दल बोलणार नाही, परंतु एवढं सांगेल की धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला नाही. किती जागेची मागणी असणार आपली त्यांच्याकडे? आता मागण्याचा विषय कुठे, आम्ही तर सोबळावरती लढतोय असा निर्णय घेतला. आघाडीसोबत जर तुम्हाला आघाडीनं जर योग्य असं चर्चा झाली तर आम्हाला 5 जागेची आम्ही मागणी करणार आहोत. त्याची ती तडजोड करू. कोणत्या त्याच्याबद्दलच ही आजचा मेळावा आहे. आजही त्याच्याबद्दल फायनल काही होत नाही आहे, कारण की मागणी एवढी जास्त आहे. 48 पैकी 24 ठिकाणी मागणी आलेली आहे. आणि मी आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय खजिनदार यांना सांगितलं की मागणी ही वास्तव असली पाहिजे. 24 जागा मागणं लोक टीका करू शकतील, म्हणून 24 जागापैकी केवळ 5च जागा मागावं आहे. तर त्या 24 पैकी जी मागणी आली त्याच्यापैकी कोणत्या 5 जागा मागतील आमचे सोबतजी वाघमोडे आणि रामराव दाभाडे ठरवतील. कदाचित समजा लोकसभेला तुमचा विचार केला नाही, विधानसभेचं तुम्हाला आश्वासन दिलं? बिलकुल नाही. तब की तब. आजचं सांगा. आणि हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेके कोणाकोणाला घेऊन डुबणार सगळेच. आता सनम इथे उभे राहते की साहेब उभे राहतात माहीत नाही. इथे मला सोलापूरचंच बोलायचं झालं, इथे साहेब उभे राहणार आहे की सनम उभे राहणार आहे माहीत नाही. मग साहेब उभे राहिले तर साहेबांना विषय तो नाही आहे, विषय धोरणाचा आहे. जर का आमचं धोरण ठरलं, आमचे पारिवारिक संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, जुने संबंध आहेत, दादासाहेबांचे परम मित्र राहिलेले आहेत. परंतु एकदा धोरण ठरलं की ठरलं. तिथे व्यक्तिगत मित्रत्व हे बाजूला ठेवावं लागतं. घेऊन बुडणारच नाही ठरलं तर बुडावंच लागेल. शेवटी पक्षाचं अस्तित्व आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व आहे, पक्षाचं अस्तित्व आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन फिरता, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत महाविकास आघाडी केवळ बाबासाहेबांचंच नाव घेतात. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्षाला न्याय देण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते मागे का हटतात? मग हे प्रेम बाबासाहेबांवरचं खरं आहे की खोटं आहे याचा विचार करावा लागेल. संविधानाबद्दल आज तुम्ही आलेले आहात, संविधानाबद्दल एवढंच आहे की संविधान आम्ही कोणालाही बदलू देणार नाही. आणि जेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिवंत आहे, मग कोणाची सत्ता येऊ होती, महायुतीची सत्ता येऊ किंवा महाआघाडीची सत्ता येऊ द्या, आमच्या संविधानाला कोणी हात लावू देऊ शकत नाही जेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिवंत आहे. कोण हात लावेल तुम्हाला काय वाटतं? भाऊ केला जातो. मी पहिलेच सांगितलं, भाऊ तर हाच होतो ना. धर्मांधशक्ती येतील, संविधान बदलतील. आता हे कुठपर्यंत सत्य आहे कुठपर्यंत खोटं आम्हाला माहीत नाही. परंतु त्या नाराप्रमाणे गब्बर सिंग आएगा असं भीतीपोटीच आम्हाला आजपर्यंत दाबलं गेलं आहे. भाजप असं चर्चा पण आहे, भाजप भविष्यात संविधान बदलेल असं देखील म्हटलं जातं. काय वाटतं तुम्हाला, बदलेल का संविधान? 10 वर्षाची सत्ता होती, त्या 10 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी तर संविधानाला हात लावलं नाही. 10 वर्ष सत्ता होती ना, आता राहिलेच किती 10 वर्षाचा? 9 वर्ष 11 महिन्याची सत्ता त्यांच्या हातात होती. 9 वर्ष 11 महिन्याच्या या त्यांच्या सत्तेमध्ये कुठेही संविधानाला हात लावल्याचं मला तरी दिसत नाही आहे. मध्ये केंद्राच्या वित्त सचिवालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एक लेख पण लिहिला होता, 2047पर्यंत संविधान बदलण्याची शक्यता आहे किंवा गरज आहे असं पण लिहिलं होतं. तर तेच म्हणतो ना, अशा व्यक्तीवरती कारवाई करायला पाहिजे. संविधानाच्या बाबतीत एवढं आहे की संविधानाच्या विरुद्ध लिहिण्याचा सुद्धा अधिकार त्याला दिलेला आहे. त्या संविधानानेच त्याला तो अधिकार दिला म्हणून त्यांनी लिहिला. हीच तर ताकद संविधानामध्ये आहे.
आणि असं बरं डॉक्टर साहेब एक प्रश्न आहे समजा हे झालं जरा खाली लोकसभेच्या दृष्टीने काही जागा वाटपाबाबत काही चर्चा होते किंवा आपण काही मागणी आहे का? नाही अद्याप कोणती चर्चा झालेलीच नाही आहे. आणि प्रश्न असा आहे की कोण पहिले जाएंगे, वो जाएंगे की हम आएंगे. आम्ही नाही जाणार, तेवढं ठरवलं आहे आम्ही. आमचा जरी छोटा पक्ष असला, आमची जरी ताकद असली तर आम्ही फार स्वाभिमानी आहोत. विषय तिकडे जात आहे की अंडा पहिले की मुर्गी पहिले. हम नहीं जाएंगे, आना है तो वो आएंगे. कारण की आम्ही भले चिल्लर असू, आम्ही 10 पैसे 1 पैसे 2 पैसे असू, पण जेपर्यंत आमचे हे 1 पैसे 2 पैसे तुमच्या त्या 75-80 पैशामध्ये मिळत नाही तेपर्यंत तुम्ही बंदा रुपया होत नाही. तुम्ही बी खडको ना आम्ही बी खडको. जो निर्णय घेतला का म्हणजे तुम्ही बी चिल्लर आणि आम्ही बी चिल्लर. साहेब आता तुम्ही सांगितलं संविधानाला आजपर्यंत कोणी हात लावला आणि आम्ही लावू देणार नाही. संविधानाने प्रत्येक धर्मियाच्या लोकांना स्वतंत्रपणे राहण्याचा वागण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांचा पेहराव आता त्यांच्या पेहरावर त्यांच्या खाण्यापिण्यावरती हे बंधने आणली चालली संविधानाला स्पर्श केल्यासारखं नाही झालं का? बिलकुल या विरोध आम्ही जेव्हा समजा जर आम्ही महायुतीसोबत गेलो, हे मुद्दे आम्ही मांडू, गेलोच तर हे मुद्दे मांडू की हे मुद्दे तुम्हाला मागे घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय आम्ही तुमच्यासोबत युती करणार नाही. प्रत्येकाला धर्माचा, वागण्याचा, खाण्याचा प्रत्येकाला आपला हक्क दिले गेलेला आहे. त्या विषयावरती आम्ही नक्कीच चर्चा करू जर गेलो तर. महायुतीकडून ऑफर आहे का तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही म्हणलात की गेलो तर म्हणजे नाही. महायुती ऑफर देते का तुम्हाला? सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी आज सांगता येत नाही. आम्ही काही त्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही. जे 2 निर्णय घेतले राष्ट्रवादीच्या संदर्भात आता अलीकडे पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांना दिली किंवा यापूर्वी उद्धवजींची शिवसेना एकनाथरावांना दिली, या निर्णयाबद्दल तुम्ही उच्च न्यायालयात जातील ना दोघे जण, आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे सुप्रीममध्ये सर्वोच्च न्यायालयात जातील. योग्य निर्णय मिळेल त्यांना. संविधानाप्रमाणे जर त्यांचं सगळं काही योग्य असेल त्यांना निर्णय भेटेल.